त्या दिवशी बऱ्याच कमेंट करून विचारले की ताई एवढे नारळ आहेत आणि तुम्ही काय करता त्याचं. एक घाव दोन तुकडे असं काही झालं नाही. 3 घाव घातले तेव्हा 2 तुकडे झालेच. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. इथं ना माझी तर सकाळी देवपूजा सुरू होते. तशी तर रोज लवकर होते पण आज जरा उशीरच झाला होता. आता थोडीशी सणाची धावपळ वगैरे आणि जरा थोडीशी माझी तब्येत कालपासून जरा खराबच होती. त्याच्यामुळे मला ना असं उठूच वाटत नव्हतं आज. त्याच्यामुळे आज जरा उशीरच झाला उठायला आणि आवरायला. इकडे तोपर्यंत मामांनी ना बाहेर सगळं धुवून काढायला लागले होते. आता ते कसं कलरमुळं वगैरे सगळं ते पांढरं शुभ्र होतंय ना सगळं पायाचं वगैरे उठलेलं, म्हणून ते सगळं जरा स्वच्छ करत होते. आणि इकडे आमची चिंटुकली बघा स्वतः आंघोळ करून तयार झाली होती, कारण आज त्याला माहिती होतं मम्माला आज गडबड आहे म्हणून. आणि इकडं मग परत आहोनी पण झाडाच्या खालचा जो कचरा होता ना तो असं प्रेशरने सगळा घालवला तिकडं. मी आवाज दिला होता पण त्यांना मला वाटतं फारसा आवाज गेला नसेल माझा. आता इथं मग मी स्वयंपाकाच्या तयारी लागले होते. तसं तर आज नाही का खूप दिवसानंतर आज मी शेपूची भाजी बनवत होते टिफिनला. नाहीतरी रोज आपल्या बाकीच्या भाज्या असतातच. आणि म्हटलं चला आता पटकन आवरून घेते. आणि इथं कणिक मळून घेतली पण आस्ताची आपली मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती. व्हिडिओ घेते मम्मा, मग काही क्लिपा आरोने घेतले त्या, काही तिनं घेतले त्या. आणि इकडं मग मामांना चहा दिला होता तोपर्यंत आहोनी नाश्त्याला इथं शूज घालून तयार केली होती. मग माझं असं झालं होतं की गडबडीत घरातलं पीठ संपलं होतं, तर बाहेर आले होते गोडाऊनमध्ये. म्हटलं पीठ घेऊन जाय म्हणून. कणिक तर मळून ठेवली पण चपातीला लावायला वरून काही पीठच नव्हतं. मग त्याच्यामुळे मग तेवढं घेतलं आणि पटकन घरात जायला निघाले. आस्था रोज मॅमला जाताना फुल घेऊन जाते गुलाबाचं. मी बाहेरून पीठ घेऊन येईपर्यंत शेपूची भाजी तर आपली छान मस्त अशी शिजली होती. पटकन लगेच चपाती लाटायला घेतली कारण ऑलरेडी उशीर झाला होता. म्हणजे 5 मिनिटात मला मुलांना घालवायचं होतं. पटकन इथं चपाती लाटून घेतली, टिफिन पॅक केले आणि ना इथं आस्ताच आवरायचं राहिलं होतं. म्हणजे तिची शेंडी घालायची राहिली होती, तिनं बाकीचं सगळं आवरलं होतं. त्याच्यामुळे ना ती सॅक अडकवायला लागली होती. तेवढ्या तिची पटकन जाऊन शेंडी घातली. मला म्हणतो ती राहू दे मम्मा उशीर झालाय, पण म्हणलं नको आता केस वाढले तिचे रिकामी सोडले ना नको वाटतं मग. बाय. मी घरात आतमध्ये वाकून बघत होते तर आस्ताला असं वाटलं की मी आजीला बघते काय. म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस आत्ती असते तर तसं असतं ना की त्या आत असते, मग मी वाकून बघते लगेच त्या येतात जातात असं. तर तिला आज आठवण झाली आजीची. मुलांना घालून पटकन आतमध्ये आले आणि पुन्हा चपाती लाटायला घेतली कारण मगाशी मुलांच्या टिफिन पुरतीच बनवली होती. आता आहोंना पण भूक लागली होती म्हणून पटकन चपाती तेवढी लाटून घेतली. आणि कालचं ना पुरणपोळीचं थोडंसं पुरण शिल्लक होतं, तर मग इथं मी मस्त अशी पोळी त्याची लाटून घेतली, बनवली बघा. लोखंडी तवा असल्यामुळे थोडीशी लाल झाली होती. इकडं मामांसाठी सुकी दोडक्याची भाजी सूप बनवलं होतं, तर माझं इकडं आवरतं तोपर्यंत मामांनी सुद्धा पटकन खाऊन घेतलं. आहोंचं पण जेवण झालं होतं. भांडी सगळी घासून ठेवली. किचन ओटा आवरला पण इकडं अर्धा पुसायचा ठेवला तसाच, कारण आता वरती तिथं काम केले परत ते घाण होणारच होतं म्हणून तसंच ठेवलं. आता इकडे कपाटातलं ना बऱ्यापैकी सामान काढलं होतं. खालचे डबे मला इथं ठेवायचे होते म्हणून कुठे कुठेच जागा नव्हती म्हणून डायनिंग टेबल खाली सगळे घालून ठेवले. आणि इकडं बाहेर हॉलमध्ये ना बघा ते लांबी भरून घेतलेली होती ना तर ते घासून काढायला लागले होते. तर असं काही सोफा वगैरे सगळं झाकून ठेवलं होतं, फर्निचर वगैरे. आणि इकडं मग भाऊ पण ते बघत होते कुठं राहिले कुठं नाही. मामा पण ते पाल टाकलेलं होतं तर त्याच्यावरती उडून खाली पाल पडून नाही म्हणून त्यांचं चालू होतं हे साहित्य त्याच्यावर ठेव असं म्हणून. आणि मग इथं असं काही सगळा पसारा झाला होता बघा घरात. आता म्हटलं तोपर्यंत इकडं किचनमध्ये जी राहिलेली भांडी होती तर ती पण मी इथं काढून घ्यावं म्हटलं. वरती ग्लास तांबे काय होते ते सगळे काढले आणि बाकी थोडं म्हणत बरंचसं साहित्य होतं तिथं. आणि मग काय नाही परत शेवटी तर मग एक मोठा कॅरेट घेतला आणि त्याच्यामध्ये जे बाकीचं काही साहित्य होतं म्हणलं इकडं तिकडं पडू नये म्हणून सगळं त्या कॅरेटमध्ये घालून ठेवलं. आणि इथं मग आता इडलीचं भांडं वगैरे सगळं काढून ठेवलं. आणि इथं आहो शूट घेत होते आणि मला म्हणत होते हास की जरा एकदा तरी, किती शांत गप्प बसलेले. थोडंसं मला आतूनच ठीक वाटत नव्हतं, त्याच्यामुळे काय मग आपलं असं शांत चालू होतं. तर म्हटलं चला आता घरात तर सगळं आवरून झाले, कचरा तेवढा टाकून येऊया तिकडं. त्याला कचरा टाकायचा चालली.
सध्या कामाची खूप जास्त धावपळ आहे तुम्हालाही माहिती आहे, पण त्यातनं पण मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे ना, आता आपल्या ह्या आठवड्यात एक 2-3 प्रमोशनचे व्हिडिओ येतील. जर तुम्हाला नाही आवडले तर तुम्ही स्किप करू शकताय. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे माझा की म्हणजे ब्रँडचं ज्यावेळेस आपण प्रमोशन म्हणजे त्यांचं घेतलेलं असतं ना, त्यावेळेस त्यांच्या डेट फिक्स असतात आणि त्या टायमिंगला त्यांना वेळेत व्हिडिओ करून देणं गरजेचंच असते. आत्ता सध्या तुम्हालाही माहिती आहे, आपल्या घरात सगळीकडे पसारा आहे, कामाची धावपळ सुरू आहे, सगळ्या गोष्टी एकदमच चालू आहेत. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आत्ता सध्या मला असं झालं की प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायची सुद्धा माझी इच्छा नाही. पण आता असं झालं की मला दिल्याशिवाय त्यांना ऑप्शनच नाही. त्याच्यामुळे एवढ्या घाई गडबडीत सुद्धा मला ते शूट करावं लागणार आहे आणि ते त्यांना ब्रँडला द्यायचे ते व्हिडिओ. त्याच्यामुळे जरी आपले व्हिडिओ जरी आले ना, तरी तुम्ही समजून घ्याचाल. आज आधीमध्ये तर तुम्हाला आम्ही चांगलं कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करतोय, पण तेवढं फक्त तुम्ही समजून घ्याचाल एवढीच आशा करते तुमच्याकडनं. तर चला, मला आता कुकूला पाणी वतायचंय, नारळ फोडायचे, घरातलं खोबरं संपलंय, बाकी छोटी मोठी तयारी माझी चालूच आहे घरकामाची. चला, घरातलं खोबरं संपलंय, मग त्याच्यामुळे नारळ फोडण्यासाठी आले होते. तर तुम्ही मला त्या दिवशी बऱ्याच कमेंट करून विचारले की ताई एवढे नारळ आहेत आणि तुम्ही काय करता त्याचं. तर हे जे दिसतात हे ताजे नारळ आहेत, म्हणजे पाण्याचे नारळ आहेत हे. मग हे काय आपल्याला असं म्हणजे सणावाराला वगैरे चटणीला हे आपण वापरतो, किंवा शेजारी वगैरे जर त्यांना कुणाला पाहिजे असतील तर सणावाराला वगैरे ते घेऊन जातात आपल्याकडनं घेऊन. आणि हे जे दिसत आहेत ना, हे आपले जुने नारळ आहेत. म्हणजे इथं आपल्या आता ही जे आंब्याची झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, इथं आपले सगळे नारळ होते अगोदर. आणि वारं वगैरे सुटलं तर भरपूर नारळ खाली पडायचे, फांद्या तुटून पडायच्या. मग आरो वाजता लहान होते म्हणून मग ती काळजीपोटी आम्ही ती झाडं काढून टाकली होती. मग त्याचे हे नारळ आहेत. आता ह्यात पण असं आहे की चांगले नारळ थोडेच आहेत, जे कवळे नारळ पण निघाले होते ना ते खराब आहेत. म्हणजे 5-6 नारळ जेव्हा फोडाल ना आपण, त्यावेळेस एखाद्या नारळातलं खोबरं चांगलं निघतंय. आता मी फोडणारच आहे, तर तुम्हाला दाखवते ते. म्हणजे घरीच वापरतो आम्ही हे जे नारळ आहेत ते. जोरात वाजते चांगलं, म्हणजे ह्याच्यात खोबरं चांगलं असेल. आता काढते मी फोडून, 4-5 काढलेत फोडायसाठी. एक घाव 2 तुकडे, असं काही झालं नाही. 3 घाव घातले तेव्हा 2 तुकडे झालेच. तेव्हा वाळलं खोबरं. हे बघा, ह्यातलं खोबरं खराब निघालं. पूर्णच असं निघाले यात. हे बघा, म्हणजे असं वाटतंय नारळ जास्त येतं, पण असं खराब पण निघतात. कसं यात फुटला इथे. वाटी चिटकून बसली. तसं दिसताना खोबरं आतून लाल दिसते, पण चवीला छान एकदम गोड लागते. असं खराब वगैरे काय लागत नाही. वाळाय म्हणून फोडला आणि पाण्याचं निघालंय बघा, पाणी गळायला लागलं खाली. त्याला टिकली कुठली लागली आहे. ओला नारळ फुटल्यामुळे पाणी वेस्टच गेलं आणि हे बघा ओलं खोबरं आता ते उन्हात ठेवावं लागेल. आणि ते एवढं काढले मी फोडून. आता म्हटलं जाऊ दे, कामापुरतं तर आहे. हे निघाले बघा चांगलं पांढरा शुभ्र गुंड आहे हा. आणि इकडं ना आपलं आज मोसंबी काढायची सुरू होती, त्याच्यामुळे इकडं मग लेबर आले होते मोसंबी घेऊन. आहो बघत होते, कारण आहोंना असं झालं सध्या घरात पण लक्ष द्यायचं आणि बाहेर पण लक्ष द्यायचं. त्यांचीसुद्धा खूप जास्त ओढाताण चालू आहे आणि त्याच्यामुळे असं सगळीकडेच बघायला लागतंय नाही का. असं वातावरण पण आज पावसाचंच झालंय. बघूया आता पाऊस पडतोय की नाही. तेवढं तर काढलं आता खोबरं, म्हणलं परत बाकी बघू, आव्हानं वगैरे काढायला होते नंतर. चला, मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा. भेटू परत.
बाय.